पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली रालोआ शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक. सुशासन या विषयावर विचारमंथन. ऑपरेशन सिंदूरबद्दल अभिनंदनपर प्रस्ताव मंजूर. समाजातल्या वंचित, उपेक्षित आणि पीडितांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट जातीय जनगणनेच्या माध्यमातून पूर्ण करणार जे.पी. नड्डा यांनी मांडली सरकारची भूमिका. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ती आपल्या दृढ निश्चयाचं, धाडसाचं आणि बदलत्या भारताचं चित्र आहे. मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गडचिरोलीतील कट्टेझरी गावात पहिल्यांदाच पोहोचलेली एसटी बस आणि पुण्यात मधमाशी संवर्धन करणाऱ्या अमित गोडसेंबद्दल पंतप्रधानांचं मन की बातमध्ये गौरवोद्गार. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांना 6 वर्षासाठी पक्षातून केलं निलंबित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपूर, नांदेड आणि मुंबईत विविध कार्यक्रम. भाजपा नेत्यांशी संघटनात्मक बाबींवर देखील चर्चा अपेक्षित. बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी. ऑपरेशन सिंदूर आणि पाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल मांडली भारताची भूमिका. आणि नैऋत्य मान्सून राज्यात दाखल. सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णतः व्यापून मान्सूनची देवगडपर्यंत मजल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला पुढच्या 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट.